हॅलो, आज आपण डिस्कस करूया की व्हॉट इफ आय-व्ही-एफ गेट फेल? म्हणजे आय-व्ही-एफ जर फेल झालं तर पुढे काय करायचं? कारण की जेव्हा आपण आय-व्ही-एफला जातो, एक खूप मोठी आपल्या होप असते की बाबा आपल्याला एक मूल व्हायला पाहिजे. पण फेल झाल्यानंतर एकदम जास्त निराश होण्याची गरज नाही. इथेच मेन बेनिफिट असतो जेव्हा तुम्ही एका चांगल्या सेंटरला व्हिजिट करता आणि आय-व्ही-एफ फेल झाल्यानंतर आपण पहिले कारण माहिती करून घेणं गरजेचं आहे. सो मोस्टली जे आय-व्ही-एफ फेलमध्ये जे चान्सेस असतात दॅट इज 80% इट इज बिकॉज ऑफ द एम्ब्रिओ क्वालिटी. जर तुमची एम्ब्रिओची क्वालिटी चांगली आहे, तर डेफिनेटली तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल. सेकंड असतं की तुमचं गुणसूत्र. कारण की जेनेटिक्स हा खूप मोठा भाग आणि त्याच्यामध्ये खूप मोठा त्याचा पार्ट असतो सक्सेस रेट घेण्यासाठी. कधी-कधी असं असतं की जे गुणसूत्र असतात त्याच्यामध्ये जर काही ॲबनॉर्मॅलिटीज आल्या, तर आपण तसं अव्हॉइड करू शकतो. बाळाची जेनेटिक टेस्ट बिफोर ट्रान्सफर आपण जर चेक केली, तर त्याला पी-जी-टी-ए किंवा एन-आय-सी-एस म्हणतात. पी-जी-टी-ए आणि एन-आय-सी-एस हे आपण प्रत्येक कपलचं करत नाही. जेव्हा आय-व्ही-एफ फेल होतं, दॅट टाईम ओन्ली आपण पेशंटला सांगतो, की आपण या गोष्टींनी त्या पेशंटला प्रेग्नन्सी देऊ शकतो. आणि तिसरं फॅक्टर आय-व्ही-एफ फेल होण्याचं दॅट इज अ एंडोमेट्रियल लाइनिंग, ज्याला आपण म्हणतो, की गर्भाच्या पिशवीचं अस्तर. त्या गर्भाच्या पिशवीचं अस्तर आपण चांगलं करण्यासाठी पी-आर-पी ही जी न्यू थेरपी आहे, ज्याला प्लाझ्मा रिच थेरपी म्हणतो किंवा हिस्ट्रोस्कोपी करून आपण ते अस्तर व्यवस्थित बनवून त्याचा ब्लड फ्लो वाढवून डेफिनेटली सक्सेस रेट वाढवू शकतो. सो नाराज होण्याची गरज नाही जर आय-व्ही-एफ पहिलं फेल झालं तर. भरपूर सारे नवीन ॲडव्हान्सेस आले आहे, पी-आर-पी आलेला आहे, जेनेटिक टेस्टिंग आले आहे, जेणेकरून तुम्हाला तुमचं हेल्दी बाळ मिळेल. थँक यू.